नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या ग्रोइंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलवर। या ठिकाणी मित्रांनो, ग्रामसेवक भरती प्रश्नपत्रिका आज आपण सोडवणार आहोत। ही अतिशय महत्त्वाची प्रश्नपत्रिका आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। नवीन असेल तर अवश्य आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, कारण का सर्व असे महत्त्वाचे प्रश्न म्हणा किंवा प्रश्नपत्रिका म्हणा तुम्हाला अगदी दर्जेदार व मोफत स्वरूपात मी सोडून दाखवणार आहे। तर आजच्या या सेशनमध्ये परीक्षाशी निगडित तांत्रिक व कृषी घटक असे प्रश्न आपण पाहणार आहोत। ते अतिशय महत्त्वाचे असे प्रश्न आहे। आगामी काळामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये ग्रामसेवक पदासाठी परीक्षा होणार आहे आणि त्याला उद्देशून तांत्रिक या विषयावर अत्यंत महत्त्वपूर्ण असे प्रश्न आम्ही तुमच्यासाठी तयार केलेले आहेत। तर मित्रांनो, बघूया आजचे प्रश्न। पहिला प्रश्न आहे, काही किड्यांच्या अळ्या स्वजाती किड्यावर जगतात आणि संख्या नियंत्रित करतात, त्यांना डायडस असे म्हणतात। बघा, प्रश्न महत्त्वाचा आहे। चार पर्याय तुमच्या समोर दिलेले। काय विचारलं त्यांनी? काही किड्यांच्या अळ्या स्वजाती किड्यावर जगतात आणि संख्या नियंत्रित करतात, त्यांना काय म्हणतात? चार पर्याय बघा तुमच्या समोर, योग्य उत्तर तुम्हाला निवडायचं आहे। बघा, कॉलोनायझेशन, कॅनिबॅलिझम, कॉम्पिटिशन, कॉन्ग्रिगेशन। योग्य उत्तर काय आहे? बघा, याचं योग्य उत्तर येईल पर्याय नंबर 2, कॅनिबॅलिझम। हे किड्यांच्या अळ्या काय करतात? स्वजाती किड्यावर जगतात, म्हणजे त्यांचं भक्षण करून जगतात आणि स्वतःची संख्या नियंत्रणात आणतात। पुढचा प्रश्न बघा, तुरीचे शास्त्रीय नाव काय आहे? बऱ्याच प्रश्नपत्रिकेमध्ये हा प्रश्न आपण बघितलेला आहे आणि बऱ्याचशा अन्नधान्याचे शास्त्रीय नाव आपण पाहिलेले, कडधान्याचे पाहिलेले, तृणधान्याचे पाहिलेले, तेलबियाचे शास्त्रीय नाव पाहिलेले। ह्या ठिकाणी तुम्हाला विचारलेले तुरीचं शास्त्रीय नाव, तर काय येईल? योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 3, काजनस काजन। हे काय आहे? तुरीचं शास्त्रीय नाव आहे। पुढचा प्रश्न आपण बघूया, सिंचन पद्धतीमध्ये पाणी थेट मुळांच्या भागात सोडले जाते, म्हणजे कोणत्या पद्धतीने? सिंचन पद्धती सांगितलेलं आहे तुम्हाला। बघा, तुषार सिंचन आहे, भूस्तरीय सिंचन आहे, ठिबक सिंचन आहे आणि दव सिंचन आहे। यापैकी काय होतं की पाणी थेट मुळांच्या भागात सोडलं जातं, अशी कोणती सिंचन पद्धती? तर त्याचं योग्य उत्तर येईल पर्याय नंबर 3, ठिबक सिंचन। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे प्रश्न पाहत आहोत या प्रश्नावर विश्लेषण न करता डायरेक्ट आपण काय करू राहिलो? उत्तर सांगू राहिलो, म्हणजे एका वाक्यात प्रश्न आपण बघू राहिलो आहे। बघा, पुढचा प्रश्न काय आहे? एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रमांतर्गत लाभार्थी निवडीकरता कोणता निकष ठरवण्यात आलेला आहे? जो ग्रामीण विकास कार्यक्रम आहे त्याच्या अंतर्गत जे आपल्याला लाभार्थी निवडायचे त्यासाठी निकष ठेवलेले गव्हर्नमेंटनं कोणता निकष ठेवलेला आहे? बघा, चार पर्याय आहे तुमच्या पुढं। दारिद्र्य रेषेखालील वार्षिक कौटुंबिक उत्पन्न, त्यानंतर अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती, त्यानंतर शेतमजूर आणि ग्रामीण कारागीर। या चारपैकी ग्रामीण विकास कार्यक्रमांतर्गत लाभार्थी निवडायचा आहे आणि त्यासाठी आपल्याला कोणता निकष लागू होतो? तो पर्याय नंबर 1, दारिद्र्य रेषेखालील वार्षिक कौटुंबिक उत्पन्न, की ज्याच्याकडे BPL राशन कार्ड आहे असं कुटुंब। पुढचा प्रश्न आपण बघूया। पुढचा प्रश्न आहे बघा, पाण्याच्या मातीतील सरळ खालच्या दिशेने होणाऱ्या हालचालीला काय म्हटलं जातं? म्हणजे मातीतील सरळ खालच्या दिशेने होणाऱ्या हालचालीला काय म्हटलं जातं? निचरा म्हणतो, झिरपणे म्हणतो, पाझरणे म्हणतो, किंवा यापैकी एकही नाही। असे चार पर्याय तुमच्या पुढे। तर योग्य उत्तर काय आहे त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 2, झिरपणे। पाण्याच्या मातीतील सरळ खालच्या दिशेने होणाऱ्या हालचालीला झिरपणे असं म्हटलं जातं। पुढचा प्रश्न बघूया। विद्यार्थी मित्रांनो, अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या ग्रोइंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच्या आत्ता सबस्क्राईब करून घ्या। दुसऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला ऑलवर सिलेक्ट करून ठेवा आणि व्हिडिओला लाईक नक्की करत चला, कारण व्हिडिओ बनवण्यासाठी खूप अशी मेहनत घ्यावी लागते। त्यासाठी व्हिडिओला लाईक जेवढे करतात तेवढा चांगला व्हिडिओ बनवण्यासाठी माणसाला प्रोत्साहन मिळतं आहे, म्हणून व्हिडिओला लाईक नक्की करा। प्रश्न पहा काय आहे? गहू आणि भाताच्या उच्च उत्पादनात देणाऱ्या जातीची निर्मिती कशाशी संबंधित आहे? गहू आणि भाताच्या चांगलं उत्पादन देणाऱ्या जातीची निर्मिती करायची, ती कशाशी संबंधित आहे? बघा, चार पर्याय आहे तुमच्यासमोर, शेतीविषयक, शेती विकास सिद्धांत, हरित क्रांती, कृषी व्यवसाय क्रांती आणि बाजार संशोधन। मग काय येईल? आपल्याला माहिती आहे भारतामध्ये जी क्रांती झालेली, हरित क्रांती, कशामध्ये झालेली? गव्हामध्ये, भातामध्ये झालेली। मग काय म्हणतो? गहू आणि भाताच्या उच्च उत्पादनात जातीची निर्मिती कशाची निगडीत येईल? तर हरित क्रांतीशी, पर्याय नंबर 2। पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणता पाण्यामुळे जमिनीची धूप होण्याचा प्रकार नाही? पाण्यामुळे जमिनीची धूप कोणत्या प्रकारात होत नाही असं त्यांना म्हणायचं। बघा, पोपडी धूप,
ओवळी धूप, घळ धूप, ह्या ज्या तिन्ही धुपी, पोपडी धूप, ओवळी धूप आणि घळ धूप, ह्या तिन्ही ज्या धुपी कशामुळे होत्या त्या, तर पाण्यामुळे होतात बघा. मग कोणता प्रकार नाही आहे की ज्याच्यामुळं पाण्यामुळं होत नाही, तर ती आहे प्रभंजनी धूप. पर्याय नंबर 4 हा एक प्रकार नाही आहे पाण्यामुळं धूप होण्याचा जमिनीची. पुढचा प्रश्न बघूया. काढलेल्या भाज्यांची शेतातली उष्णता काढून टाकण्याच्या प्रक्रियेला डायटॅस असे म्हणतात. ज्यावेळेस भाज्या आपण जमिनीतून म्हणजे शेतामधून काढतो मार्केटला नेण्यासाठी, त्या भाज्यांची जी शेतातली उष्णता असते ती काढून टाकण्याच्या प्रक्रियेला काय म्हटलं जातं बघा. 4 पर्याय तुमच्यासमोर आहे आणि योग्य उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. काय म्हटलं जाईल? पर्याय नंबर 2 पूर्वशीतन. काढलेल्या भाज्यांची शेतातली उष्णता काढून टाकण्याच्या प्रक्रियेला काय म्हटलं जातं? पूर्वशीतन असं म्हटलं जातं. पुढचा प्रश्न बघा. केळीतील कंद नष्ट करण्यासाठी कोणते रसायन वापरतात? केळीच्या बागामध्ये जे अनावश्यक कंद येतात मुळावर, ते कंद नष्ट करायचे, तर त्याच्यासाठी कोणतं रसायन वापरले जाईल? 4 पर्याय तुमच्यासमोर दिलेले. रसायनाचे नाव आहे 2,4-D, इथ्ररर, NAA आणि वरील सर्व. तर कोणतं रसायन वापरले जाईल? पर्याय नंबर 1 2,4-D हे रसायन वापरले जातं. पुढचा प्रश्न बघा. ऊसाची सुरू हंगामाची एक साली लागवड जर डायडॅश महिन्यात केली तर ती काय अतिशय यशस्वी ठरते? कोणत्या महिन्यात सुरू हंगामाची ऊसाची लागवड करायला पाहिजे? एक साली ऊसाची, की जेणेकरून उत्पन्न चांगलं येईल तुमचं. महिने दिलेले पहा तुमच्या पुढं, नोव्हेंबर आहे, ऑक्टोबर आहे, सप्टेंबर आहे, फेब्रुवारी, की या महिन्यामध्ये लागवड केल्यानंतर काय होतं? अतिशय यशस्वी ठरते. योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 4 फेब्रुवारी. ऊसाची सुरू हंगामाची लागवड जर फेब्रुवारी महिन्यात केली तर ती काय अतिशय यशस्वी ठरते. पुढचा प्रश्न आपण बघूया. हे एक स्थायी हवामानाशी संबंधित वैशिष्ट्य आहे आणि दीर्घकालीन प्रक्रियेची परिणती आहे. डॅश म्हणजे कोणतं? बघा 4 पर्याय आहे तुमच्यासमोर. शुष्कता आहे, त्यानंतर दुष्काळ आहे, त्यानंतर आहे बघा कोरडवाहू जमीन आणि त्यानंतर आहे पूर. तर या 4 पैकी काय प्रश्न विचारलेला तुम्हाला? डॅश हे एक स्थायी हवामानाशी संबंधित वैशिष्ट्य आहे आणि दीर्घकालीन प्रक्रियेची परिणती आहे. तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 1 शुष्कता. पुढचा प्रश्न आपण बघूया. तुषार सिंचन पद्धतीमध्ये डॅशपर्यंत पाण्याची बचत होते. रिपिटेशनमध्ये प्रश्न आहे. बऱ्याच व्हिडिओमध्ये या प्रश्नावर आपण विश्लेषण केलेलं आहे की तुषार सिंचनमध्ये किती बचत होती, ठिबक सिंचनमध्ये किती बचत होती आणि कोणत्या सिंचन पद्धतीमध्ये पाण्याची बचत होत नाही, पाण्याचा अपव्यय जास्त होतो, ह्यावर आपण विश्लेषण केलेलं आहे आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून. तर या ठिकाणी तुम्हाला प्रश्न आहे तुषार सिंचन पद्धतीमध्ये डॅशपर्यंत पाण्याची बचत होती. विद्यार्थी मित्रांनो, अजूनपर्यंत तुम्ही आपल्या ग्रोइंग स्टुडंट्सला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक नक्की करत चला आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा. कोणची पद्धत आहे? तुषार सिंचन पद्धती आहे. त्यालाच आपण दुसऱ्या वेळेस काय फवारा पद्धत म्हणतो, स्प्रिंकलसुद्धा म्हणतात त्याला. मग याच्यामध्ये किती बचत होती पाण्याची? पर्याय नंबर 2 25 ते 60% पाण्याची बचत होती तुषार सिंचनमध्ये. पुढचा प्रश्न आपण बघूया. भारतातील कोणते राज्य मलबेरी रेशीम उत्पादनात सगळ्यात आघाडीवर आहे? भारतामधलं असं कोणतं राज्य आहे की त्या ठिकाणी मलबेरी रेशीम जास्त प्रमाणात तिचं उत्पादन होतं, म्हणजे उत्पादनाच्या बाबतीत आघाडीवर आहे? असा प्रश्न त्यांनी विचारलेला आहे. आसाम, आंध्र प्रदेश, कर्नाटक, पश्चिम बंगाल, कोणतं राज्य आहे? पर्याय नंबर 3 कर्नाटक. भारतातील कर्नाटक राज्यामध्ये काय होतं? मलबेरी रेशीमच्या उत्पादनात हे काय आहे? आघाडीवर आहे कर्नाटक राज्य. पुढचा प्रश्न बघा. आंब्याचे डॅश वाण मृदू ऊतीकरिता अतिशय बळी पाडणारा आहे. आंब्याचा कोणता वाण आहे? बघा 4 वाहनं तुमच्यासमोर दिलेले आणि तो काय होतो? मृदू ऊतीला बळी पडतो. दशहरी, हापूस, केसरी, सोनपरी, कोणता वाण आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे बघा पर्याय नंबर 2 हापूस. हे जे वाण आहे हा काय होतो? मृदू ऊतींना बळी पडणारा वाण आहे हापूस. पुढचा प्रश्न बघा. उच्च पर्जन्यवृष्टीच्या परिस्थितीत डॅश खत वापरणे चांगले ठरते. उच्च पर्जन्यवृष्टी म्हणजे ज्या ठिकाणी जास्त पावसाचा प्रदेश आहे अशा परिस्थितीत काय होतं? कोणतं खत वापरायला पाहिजे? युरिया आहे, कॅल्शियम, अमोनियम नायट्रेट आहे, अमोनियम सल्फेट आहे की सोडियम नायट्रेट आहे? कोणतं खत वापरणं हे चांगलं ठरतं? तर ते योग्य उत्तर आहे बघा पर्याय नंबर 3 अमोनियम सल्फेट. उच्च पर्जन्यवृष्टीच्या परिस्थितीत अमोनियम सल्फेट खत वापरणं चांगलं ठरतं. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. झेंडूमध्ये
शेंडे खोडण्याची प्रक्रिया पेरणीनंतर किती दिवसांनी करते? झेंडू हे जे फुलपीक आहे याच्यामध्ये त्याचे शेंडे खोडावं लागतात, तर हे शेंडे खोडण्याची प्रक्रिया त्याच्या पेरणीनंतर किंवा लावणीनंतर किती दिवसांनी केले जाते? तर त्याचं योग्य उत्तर येतं बघा विद्यार्थी मित्रांनो, पर्याय नंबर 1 40 दिवसांनी केले जाते. झेंडूमध्ये शेंडे खोडण्याची प्रक्रिया ही पेरणीनंतर 40 दिवसांनी केली जाते. पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कशाला पावसाच्या पाण्याचा पुनर्वापर असे समजले जाते? कोणत्या पद्धतीला पावसाच्या पाण्याचा आपण पुनर्वापर करतो? 4 पद्धती दिलेल्या आहे बघा तुम्हाला. शेततळे, विहीर, पाझर तलाव, कक्षीय बांधार आहे. मग विहिरीला कुठून पाणी मिळते हे तुम्हाला माहिती आहे, पाझर तलावाला कुठून मिळतं हेही माहिती आहे, कक्षीय बांधाऱ्याला कुठून मिळतं. पण शेततळं असं आहे की त्याला काय केलं जातं? पावसाच्या पाण्याचा पुनर्वापर केला जातो शेततळ्यामधून. मग उत्तर येतं पर्याय नंबर 1 शेततळे. पुढचा प्रश्न आपण बघूया. ज्या मातीचा सामू 6.0 आहे ती माती कोणत्या प्रकारामध्ये मिळते? आता मातीच्या सामूबद्दल तर तुम्हाला सखोल सांगितलेलं आहे मी की मातीचा सामू 7 असेल तर ती माती कशी राहील, 6 असेल तर कशी राहील, 7.5 असेल किंवा 7.8 असेल तर कशी राहील. तर या ठिकाणी आपल्याला प्रश्न आहे 6.0 म्हणजे 6 आहे मातीचा सामू, मग ती कोणत्या प्रकारात मोडते? तर तिचं योग्य उत्तर येतं बघा विद्यार्थी मित्रांनो, पर्याय नंबर 1 हा आम्लधर्मी आहे. आणि 7च्या पुढं जर असेल, 7.5च्या पुढं जर असेल तर कोणती येईल ती? त्याचं उत्तर द्या तुम्ही मला. पुढचा प्रश्न आपण बघूया. कापसाला येणारा फुलवारा म्हणजे काय? कापसाला जो फुलवारा येतो त्याला आपण काय म्हणतो? फुलवारा आल्यानंतर त्याला बोंड लागतं, बोंडनंतर ते फुटून कापूस बनतो. तर कापसाला येणारा फुलवारा म्हणजे काय? कळी आहे, ओंबी आहे, मंजिरी आहे, कंसातील फुलं आहे. पर्याय नंबर 1 कापसाला येणारा फुलवारा म्हणजे काय? तर कळी. पुढचा प्रश्न बघूया आपण. खालीलपैकी कोणते साठवलेल्या धान्य खाऊन नुकसान करणारा किंवा करणारे आहेत? 4 पर्याय तुम्हाला दिलेले आणि जे आपण धान्य साठवून ठेवलेले त्याला आपण कीड लागली म्हणतो. तर ते कोणती कीड आहे बघा? खापरा, भुंगेरा, तांदळातील पतंग, धान्यातील पतंग, वरीलपैकी सर्व. काय आहे? खालीलपैकी कोणते साठवलेले धान्य खाऊन नुकसान करणारा आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 4 वरीलपैकी सर्व. हे जो खापरा, भुंगेरा किंवा तांदळातील पतंग किंवा धान्यातील पतंग हे सर्वच कीटक काय आहे? तर साठवलेलं धान्य खाऊन नुकसान करणारे आहेत. पुढचा प्रश्न आपण बघूया. पाणलोट व्यवस्थापन हा एक डायटॅच दृष्टिकोन आहे. पाणलोट व्यवस्थापन हा कोणता दृष्टिकोन आहे? 4 पर्याय तुम्हाला दिलेली बघा. शेतीविषयक, बागायती, साकल्यवादी, पशुपालन. मग पाणलोट व्यवस्थापन हा एक कोणता दृष्टिकोन आहे? पर्याय नंबर 3 साकल्यवादी दृष्टिकोन आहे. कोणता? साकल्यवादी. पुढचा प्रश्न आपण बघूया. मातीच्या कानाचा व्यास डायडॅस असतो. मातीच्या कानाचा व्यास किती मिलीमीटरमध्ये असतो असं त्यांनी विचारलेलं आहे. आणि आपण याच्यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये त्या गोष्टीवर आपण काय विश्लेषण केलेलं आहे की कोणत्या मातीचं कानाची जाडी किती असते. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओला जर आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक नक्की करत चला. मातीच्या कानाचा व्यास विचारला आहे, किती असेल? पर्याय नंबर 2 0.002 मिलीमीटरपेक्षा कमी असतो. माती जी असते तिच्या कानाचा व्यास किती असतो? पर्याय नंबर 2. पुढचा प्रश्न आपण बघूया. जस्मिनियम ऑरिक्युलेटम हे व्यवहारात डायडॅश या नावाने ओळखले जाते. बघा, मोगरा आहे, कुंद आहे, चमेली, जुई आहे. तर कोणत्या नावाने ओळखलं जाईल मग हे? जस्मिनियम ऑरिक्युलेटम. तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 4 जुई या नावाने ओळखलं जातं. पुढचा प्रश्न आपण पाहूया. हे जास्त पोषक द्रव्य असलेल्या खताचे म्हणजे हाय ॲनालिसिस फर्टिलायझरचे उदाहरण आहे. जे 4 खताची नावं दिलेली तुम्हाला आणि त्यापैकी काय विचारलं की हे खत जास्त पोषक द्रव्य असलेल्या खताचे म्हणजे फर्टिलायझरचे उदाहरण आहे. बघा, सोडियम नायट्रेट, त्यानंतर दुसरा पर्याय आहे SSP, तिसरा पर्याय आहे सिलियम नायट्रेट आणि चौथा पर्याय युरिया. तर याचं योग्य उत्तर काय आहे? पर्याय नंबर 4 युरिया. पुढचा प्रश्न आपण बघूया. तागामधील रेटिंगची प्रक्रिया ही एक अशी प्रक्रिया आहे म्हणजे कशी प्रक्रिया आहे? बघा, 4 पर्याय आहे तुमच्या पुढं. तागामधील रेटिंगची प्रक्रिया विचारलेली तुम्हाला आणि 4 पर्याय तुमच्या समोर दिलेले. उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. तागामधील रेटिंगची प्रक्रिया रासायनिक प्रक्रिया, भौतिक प्रक्रिया, यांत्रिक प्रक्रिया किंवा सूक्ष्म जैविक प्रक्रिया. तर तागामधील रेटिंगची ही जी प्रक्रिया आहे ही कशी आहे? सूक्ष्म जैविक प्रक्रिया आहे. पर्याय नंबर 4 त्याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. सेंद्रिय घटकांच्या विघटनानंतर मागे राहिलेल्या आणि नव्याने संश्लेषित झालेल्या गडद
बहुजिन्सी प्रतिकारक्षम वस्तुमानाला काय म्हटले जातं? म्हणजे असे म्हणतात. काय म्हणतात पहा, 4 पर्याय आहे तुमच्यासमोर. आणि काय म्हटलं त्याच्यापैकी? ह्युमस, कंपोस्ट, त्यानंतर कोलाइड्स आणि त्यानंतर बायोमास. प्रश्न काय आहे? सेंद्रिय घटकाच्या विघटनानंतर मागे राहिलेल्या आणि नव्याने संश्लेषित झालेल्या गडद बहुजिन्सी प्रतिकारक्षम वस्तुमानाला काय म्हटलं जातं? तर ह्युमस म्हटलं जातं. पर्याय नंबर 1 हे त्याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. मोहरीचे फळ म्हणजे काय आहे? मोहरीच्या फळाला काय म्हटलं जातं? काय बघा, कॅरोपिप्स, त्यानंतर सिलिका, शेंग, एकही नाही. तर मोहरीचे फळ म्हणजे काय? योग्य उत्तर काय येईल त्याचं? पर्याय नंबर 2 सिलिका म्हटलं जातं. मोहरीचं फळ म्हणजे काय? सिलिका. पुढचा प्रश्न बघा. मातीमध्ये जीवाणू आणि बुरशीसारखे सूक्ष्मजैविक घटक असणे नेहमी फायद्याचे असते. जी माती आहे आणि त्या मातीमध्ये काय जीवाणू आणि बुरशीसारखे सूक्ष्मजैविक घटक असणं म्हणजे काय? नेहमी फायद्याचं असतं असं त्याला म्हणायचं. काय वनस्पती म्हणजे हे जे जीवाणू आणि बुरशी ही काय करते? वनस्पतीवर जगतात, कार्बन डायऑक्साईड काढून टाकतात, सच्छिद्रता वाढवतात किंवा सेंद्रिय घटकाचे विघटन करतात. तर मातीमध्ये जीवाणू आणि बुरशीसारखे सूक्ष्मजैविक घटक असणे नेहमी फायद्याचे असते. कारण काय? तर सेंद्रिय घटकाचे विघटन करतात. पर्याय नंबर 4 हे त्याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. रोपवाटिकेत रोपे व कलमाची शाखीय किंवा अशाखीय पद्धतीने निर्मिती करणे किंवा निपज करणे म्हणजे डॅश डॅश होय. काय होय? 4 पर्याय दिले तुमच्या पुढं. अभिवृद्धी, शासकीय अभिवृद्धी, रोप यापैकी एक. मग रोपवाटिकेत रोपे व कलमाची शाखीय किंवा अशाखीय पद्धतीने निर्मिती करणे किंवा निपज करणे म्हणजेच काय? तर अभिवृद्धी होय. पर्याय नंबर 1 त्याचं उत्तर आहे अभिवृद्धी. पुढचा प्रश्न आपण बघूया. कापसातील रुईचे प्रमाण कमी होणे शक्यतो डॅश डॅशमुळे होते. म्हणजे कशामुळं? काय कमी पडल्यामुळं कापसातील रुईचं प्रमाण कमी होतं? बघा 4 पर्याय आहे तुमच्यासमोर. सल्फ्युरिक आम्ल आहे, नायट्रिक आम्ल आहे, त्यानंतर पुढचा पर्याय हायड्रोक्लोरिक आम्ल आहे आणि सायट्रिक आम्ल आहे. तर या 4 पर्यायापैकी काय कमी पडलं म्हणजे कापसातील रुईचं प्रमाण कमी होतं? तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 1 सल्फ्युरिक आम्ल. कापसातील रुईचे प्रमाण कमी होणे शक्यतो सल्फ्युरिक आम्लामुळे होते. पुढचा प्रश्न बघा. कापसाची लागवड डॅश डॅश दरम्यान केली जाते म्हणजे कोणत्या हंगामादरम्यान केली जाते कापसाची लागवड असं त्याला म्हणायचं आहे. कापसाची लागवड डॅश डॅश दरम्यान केली जाते. रब्बी, खरीप, जायद यापैकी कोणतीही नाही. तर कापसाची लागवड ही काय खरीप दरम्यान केली जाते. म्हणजे जो खरीप हंगाम आहे त्याच्या दरम्यान कापसाची लागवड केली जाते. योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 2. पुढचा प्रश्न आपण बघूया. पुढचा प्रश्न बघण्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे की अजूनपर्यंत तुम्ही आपल्या ग्रोइंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या. बेल आयकॉनला ऑलवर सिलेक्ट करून ठेवा. व्हिडिओला लाईक नक्की करा आणि व्हिडिओ आवडत असेल तर आपल्या दोस्त मित्रांमध्ये शेअर करत चला. आपल्या ग्रोइंग स्टुडंट्स या यूट्यूबच्या माध्यमातून आपण 5000 प्रश्नाचा संच तुमच्यासाठी घेऊन येत होतो आणि त्याची प्लेलिस्ट मी तयार केलेली. त्या प्लेलिस्टची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तिला क्लिक करा आणि इथून पाठीमागचे सर्व व्हिडिओ आणि येणारे सर्व व्हिडिओ तुम्ही पाहत चला. भाज्यांचा सर्वात मोठा उत्पादक देश कोणता आहे असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे. 4 पर्याय तुमच्या समोर दिलेले. भारत, अमेरिका, चीन, युरोप. योग्य उत्तर काय असेल? 32 नंबरचा प्रश्न आहे. 4 पर्याय तुमच्या समोर दिलेले आणि या प्रश्नाचं उत्तर तुम्ही काय करायचं मला कमेंटमध्ये द्यायचं. भाज्याचा सर्वात मोठा उत्पादक देश कोणता आहे आणि याचं उत्तर मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगेल. बघा विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच ठिकाणी थांबणार आहोत. ग्रामसेवक या भरतीसाठी कृषी यांत्रिक विषयावर महत्त्वाची अशी प्रश्नोत्तर. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. प्लेलिस्टमध्ये ग्रामसेवकवर अनेक व्हिडिओ आहेत ते बघून घ्या. जी केवर बी व्हिडिओ आहेत ते सुद्धा तुम्ही काय करा बघून घ्या आणि यावेळी व्हिडिओला लाईक नक्की करा. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.